महाराष्ट्रातील कॅबिनेट विस्तारासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि आज देवेंद्र फडणवीस दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत। आपण पाहिलं तर कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे। कॅबिनेट विस्तार कधी होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे, कारण 16 तारखेपासून महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होणार आहे आणि नवीन महायुती सरकारचा हा पहिला अधिवेशन असणार आहे। तर दुसरीकडे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील दिल्लीत रात्री उशिरा जाण्याची शक्यता आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीमधील ज्येष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीत कॅबिनेट विस्तारासंदर्भात चर्चा होणार आहे। कोणाला कोणती खाती द्यायची आणि किती मंत्रिपद द्यायची याची चर्चा एकंदरीत आजच्या बैठकीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सध्या देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचलेले आहेत, तिथे त्यांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीतून नंतर ते अमित शाह यांची देखील भेट घेणार आहे। आणि एकंदरीत पाहायचं झालं तर आपण पाहिलं तर गृहमंत्री पदासाठी भाजप आग्रही आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट देखील गृहमंत्री पदासाठी आग्रह करत आहे। त्याचसोबत दुसरी अनेक जी महत्त्वाची खाती आहेत त्या संदर्भात देखील शिवसेना शिंदे गट आग्रही आहे। तर यामधील शिवसेनेला कोणती खाती द्यायची या संदर्भात देखील वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीसांची चर्चा होण्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आपण पाहिलं तर सध्या जी माहिती समोर येत आहे ती 14 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो। त्यामध्ये भाजप 15, शिवसेना 8 आणि राष्ट्रवादी 7 असे एकूण 30 मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर 16 तारखेपासून अधिवेशन सुरू होणार आहे। 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असं सांगितलं जात आहे। तर आज देखील दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडत आहे। तर आजच्या बैठकीत काय निर्णय होणार आणि कोणाच्या वाटेला किती मंत्रिपद जाणार हे देखील पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विष्णूसह डॅरल मिरांडा, इंडिया न्यूज, महाराष्ट्र।